Friends, today we are going to start new chapter, mechanical properties of fluids. आता प्रॉपर्टीजच्या मीनिंग माहिती, मेकॅनिकलच्या मीनिंग तुम्हाला माहिती, फ्लुइड्सच्या मीनिंग काय बघा. एनी सबस्टन्स, फ्लुइड्सची डेफिनेशन बघा. एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड ए फ्लुइड. एनी सबस्टन्स, कोणताही पदार्थ की जो वाहू शकतो त्याला म्हणायचं फ्लुइड. मग असे कोणते सबस्टन्सेस आहेत की जे फ्लो होऊ शकतात? फॉर एक्झाम्पल लिक्विड्स अँड गॅसेस. ऑल लिक्विड्स अँड ऑल गॅसेस कलेक्टिवली म्हणजे एकंदरीत त्यांना म्हणतात आर कॉल्ड फ्लुइड्स. फ्लुइड इज अ कॅटेगरी बिगर दॅन लिक्विड्स or bigger than gases. Both liquids and gases collectively called as a fluids. Fluids either has no rigidity or their rigidity is a very low. Fluids ला rigidity नसते. म्हणजे जसं सॉलिड असतो त्याला कठीणपणा असतो, त्याला शेप वगैरे देता येतो, पाहिजे तो शेप त्याचा कॉन्स्टंट राहतो, तर याला रिजिडिटी असं म्हणतात. रिजिडिटी म्हणजे थोडक्यात इन शॉर्ट कडकपणा. तर मग हे समजलं असेल. एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड अ फ्लुइड. अँड फॉर एक्झाम्पल लिक्विड्स, ऑल लिक्विड्स अँड ऑल गॅसेस बिलॉंग्स टू धिस कॅटेगरी फ्लुइड्स. फ्लुइड्स हॅव no rigidity or fluids either has no rigidity or their rigidity is very low. आता what is atmospheric pressure? वातावरणीय दाब. वातावरणीय दाब म्हणजे काय? सपोज कन्सिडर one unit area means 1 meter in length, 1 meter in breadth. On this area the air above which up to the sky, up to the last layer where the air exists, so that air, how much force is giving on that unit area is called a atmospheric pressure. म्हणजे समजा आपण एक युनिट एरिया कन्सिडर केला. आता फॉर एक्झाम्पल आपलं डोकं कन्सिडर केलं तर या डोक्याच्या वर सपोज पाईप आहे आणि या पाईपमध्ये इतका तो लांब आहे की जिथपर्यंत वरती आकाशात हवा आहे आणि ती पूर्ण हवा आपल्या डोक्यावरती फोर्स देते तिच्या वेट इतका. ती हवा जितकी मावेल त्या पाईपमध्ये, समजा असा पाईप ठेवला आणि खूप उंच जाऊ दिला, इट इज नॉट पॉसिबल और डिफिकल्ट बट जस्ट इमॅजिन. तर तो जो फोर्स असेल, मग फोर्स पर युनिट एरिया, तर फोर्स पर युनिट एरिया, तर याला प्रेशर म्हणायचं. फोर्स पर युनिट एरिया म्हणजे काय? युनिट एरिया एखाद्या जमिनीवरचा असेल, युनिट एरिया म्हणजे 1 मीटर इन लेंथ, 1 मीटर इन ब्रेड्थ, याच्यावर त्याच्यावरची हवा जिथपर्यंत आकाशात हवेचे थर आहे लास्ट, ती हवेचं वेट जितका फोर्स देणार, दॅट इज कॉल्ड ए ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग बघा, the force exerted means given on unit surface area by the weight of air above it. above it म्हणजे त्याच्या वरच्या युनिट सरफेस एरियाच्या वरती जी पण हवा आहे त्या हवेच्या वजनाने जो फोर्स एक्झर्ट केला, दिला, गिव्हन, इज कॉल्ड, इट इज कॉल्ड एज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. व्हेरी सिम्पल and I think you will understand. The force exerted on unit surface area by the weight of air above it is called atmospheric pressure. Now here we are completing this topic 2.1. Another point 2.2. State the properties of an ideal fluid. Ideal means what? आदर्श. फ्लुइड असं असायला पाहिजे, पण प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. असं फ्लुइड असायला हवे, ही एक संकल्पना आहे की असं असायला पाहिजे. तर असं त्याच्याकडून आपण वर्कआउट करून घेता आलं असतं आणि त्याने आपल्या इमॅजिनेशन्स त्याच्याकडून काम करून घेण्याच्या ज्या असतील त्या आपण पूर्ण करू शकलो असतो.
आता आयडियल फ्लुइड कसं असावं, पण हे नेचरमध्ये सगळेच फ्लुइड्स हे आयडियल नाही आहेत, हे लक्षात ठेवा. ही एक कन्सेप्ट आहे की असं असायला हवं. पहिली गोष्ट, इट इज इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल मीन्स इट्स डेन्सिटी इज कॉन्स्टंट. आता इनकॉम्प्रेसिबल म्हणजे ज्याचं व्हॉल्यूम कमी करता येणार नाही. कॉम्प्रेसिबल म्हणजे कमी करता येईल आणि इनकॉम्प्रेसिबल म्हणजे कमी करता येणार नाही. आता फॉर एक्झाम्पल, एअर इज अ कॉम्प्रेसिबल बट स्टील इट इज अ फ्लुइड, बट इट इज नॉट अ आयडियल फ्लुइड. पाण्याला माठामध्ये म्हणा, एखाद्या भांड्यामध्ये दाबून दाबून भरता येईल का? त्याचं व्हॉल्यूम कमी करता येईल का? 5 लिटरच्या भांड्यामध्ये, वेसलमध्ये 7 लिटर 7 लिटर्स तुम्ही सामावू शकत नाही. याचा अर्थ वॉटर इज इनकॉम्प्रेसिबल. तर फ्लुइड कसं असलं पाहिजे? इट इज इनकॉम्प्रेसिबल. दॅट इज इट्स अ डेन्सिटी इज कॉन्स्टंट. त्याची डेन्सिटी कॉन्स्टंट असली पाहिजे. आता आपण एअरला जर कॉम्प्रेस केला, आपल्या ट्यूबमध्ये आपण भरपूर एक रूममध्ये मावेल एवढी हवा भरून टाकतो, मोटरसायकलच्या म्हणा, 4 व्हीलर गाडीच्या ट्यूबमध्ये. मग आता बाहेरची हवा मध्ये जे पार्टिकल्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एअर असतील ते अवे फ्रॉम इच अदर असतील, विरळ असतील, दूर असतील, क्राऊड कमी असेल. पण जेव्हा ते ट्यूबमध्ये किंवा एखाद्या सिलेंडरमध्ये तुम्ही दाबतात, त्यांना भरतात, तर त्यांचे पार्टिकल्स हे जवळ येतात, क्राऊड होतो, म्हणजे डेन्सिटी वाढते. पण आयडियल फ्लुइडमध्ये ही डेन्सिटी, जसं बाहेरच्या हवेमध्ये डेन्सिटी कमी आणि सिलेंडरमध्ये भरलेल्या गॅसची डेन्सिटी ही जास्त आहे. तर मग डेन्सिटी कशी असावी? सारखी असावी, कमी जास्त होणारी नको. म्हणजे ते फ्लुइड इनकॉम्प्रेसिबल असावं. दुसरी गोष्ट, इट्स अ फ्लो इज इररोटेशनल. कोणत्या पण फ्लुइडचा प्रवाह हा, फ्लो हा इररोटेशनल असावा. इररोटेशनल म्हणजे काय? एकसारखा संथ गतीने वाहणारा असावा. कुठं जास्त स्पीड, कुठं कमी स्पीड, किंवा तो स्मूथ असावा. इट्स अ फ्लो शुड बी स्मूथ विथ नो टुर्बुलन्सेस इन द फ्लो. टुर्बुलन्सेस म्हणजे ॲक्च्युली सायक्लोन टाईप किंवा भोवरे, किंवा कुठं जास्त स्पीडअप होणे, कुठं स्पीड डाऊन होणे, त्याला टुर्बुलन्सेस म्हणतात. म्हणजे त्याला आपण एक सारखेपणा नाही, त्याला म्हणायचे टुर्बुलन्स, नो टुर्बुलन्सेस. आता इट इज नॉन विस्कस. विस्कॉसिटी इज वन ऑफ द प्रॉपर्टी बिलॉंग्स टू द फ्लुइड्स. विस्कॉसिटी म्हणजे काय? घनदाटपणा, त्याच्या डेन्सिटी. किंवा आता फॉर एक्झाम्पल, हनी इज मोर विस्कस दॅन वॉटर. आता याच्यामध्ये काय समजले? ऑइल इज मोर विस्कस दॅन वॉटर. विस्कॉसिटी म्हणजे त्याचे मॉलिक्युल्स जवळजवळ असतील आणि त्यांच्यामधून एखादा पदार्थ पास आउट केला तर ते अपोज करतील, जास्त अपोज करतील. विस्कस फोर्स, त्याला विस्कस ड्रॅग असेही म्हणतात. विस्कॉसिटी means when any substance is traveling through that liquid or fluid, that liquid gives more opposition to the motion of the substance. This property belongs to liquids or fluids is called a viscosity. मग आपले आयडियल फ्लुइड कसे असावेत? नॉन विस्कस, म्हणजे विरोध करायला नको. आता बघा, हवेमध्ये आपण मोकळ्या मैदानात इझिली चालतो, पण पाण्यामध्ये चालायला आपल्याला त्रास होईल. म्हणजे विस्कॉसिटी ऑफ वॉटर इज मोर दॅन द विस्कॉसिटी ऑफ एअर. याचा मिनिंग असा झाला, देर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो. फ्लोमध्ये जेव्हा हा प्रवाह चालू असतो, त्या प्रवाहाचे मेनी लेयर्स असतात, थर असतात, आणि तो एक थर खालच्या थर वरच्या थराला विरोध करतो, अपोज करतो, फ्रिक्शन होतं त्यांच्यामध्ये. मग आपल्या आयडियल फ्लुइडमध्ये अशा लेयर्स असतील ते फ्लुइडचे, तर त्यांच्यामध्ये इंटरनल फ्रिक्शन नको असायला नको. नो इंटरनल, देअर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो अँड हेन्स द फ्लुइड हॅज नो विस्कॉसिटी. म्हणजे विस्कॉसिटी फ्लुइडला जास्त असायला नको. पण
शक्य नाही, इट इज नॉट पॉसिबल. प्रत्येक फ्लुइडला विस्कॉसिटी असतेच. इवन हवेला सुद्धा विस्कॉसिटी आहे. जेव्हा हवा जोराने वाहते, आपण बायसिकलने जातो तर ती हवा मागे फेकते वाहनाला, स्पीड कमी करते, म्हणजे विस्कॉसिटी आहे. त्याच्यानंतरचं प्रॉपर्टी आहे इट्स फ्लो इज स्टेडी, दॅट इज इट्स वेलॉसिटी ॲट ईच पॉईंट इज कॉन्स्टंट इन द टाईम. त्याचा फ्लो स्टेडी असला पाहिजे. आयडियल फ्लुइडचा फ्लो कसा असला पाहिजे? स्टेडी. स्टेडी म्हणजे काय? संथ, एकसारखा. कुठं वेलॉसिटी जास्त, स्पीड जास्त, कुठं कमी असं असायला नको. स्टेडी. तर त्याची वेलॉसिटी ॲट एव्हरी पॉईंट कुठं पण मोजली. हा समजा फ्लो आहे, इथं मेजर केली त्याची वेलॉसिटी, इथं मेजर केली, इथं मेजर केली, ॲट डिफरंट लोकेशन्स इफ यू मेजर then it comes to be a constant. Then such a flow of fluid, we called it as a steady flow of that fluid. Now this is what is about ideal fluid. But in general, practically, such an ideal fluid is not available or having such a properties. Now practically fluid with having which properties? It does not oppose deformation. म्हणजे आपण त्याचा आकार बदलवण्याचा प्रयत्न करतो फोर्स लावून, त्याला डिफॉर्मेशन म्हणायचं. तर असा आकार बदलवण्याचा जो प्रयत्न आहे आपला, त्या प्रयत्नाला त्याने विरोध करायला नको, अपोज करायला नको. म्हणजे आपल्या पद्धतीने, आपल्या मनाप्रमाणे, इच्छेप्रमाणे त्याने त्याचा शेप बदलून घ्यायला पाहिजे. फोर्स लावल्यानंतर की असा फोर्स दिला तर असा शेप त्याने ॲक्वायर करायला पाहिजे. तर तसा त्याचा शेप त्याने बदलवायला होकार दिला पाहिजे. आता इट डज नॉट ऑपोज डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन मीन्स चेंज इन द शेप, दॅट इट गेट्स परमनंटली डिफॉर्म्ड, म्हणजे तो कायमचा डिफॉर्म करता आला पाहिजे. आता एखाद्या वेसलमध्ये, बॉटलमध्ये आपण लिक्विड भरलं, ग्लासमध्ये पाणी टाकलं, तर ते ग्लासमध्ये पाणी टाकलं, माठातलं पाणी ग्लासमध्ये टाकलं. आता माठामध्ये शेप त्याचा वेगळा होता, ग्लासमध्ये त्याने शेप वेगळा तयार केला. अशा प्रत्येक वेसलमध्ये शेप त्याचा डिफरंट असेल. म्हणजे तो अपोज करतोय का की मला असा शेप नको आहे, तुम्ही मला पहिल्या शेपला परत पाठवा, तर तो काही अपोज करत नाही. म्हणजे त्याचा हा जो प्रॉपर्टी, म्हणजे तो डिफॉर्म होतोय, त्याचा शेप चेंज करू शकतोय आपल्या फोर्सनुसार, आपण त्याला जो फोर्स दिला त्याच्यानुसार. तर इट डज नॉट अपोज द डिफॉर्मेशन, दॅट इज इट शुड गेट्स परमनंटली डिफॉर्म्ड. नाव इट हॅज द ॲबिलिटी टू फ्लो. त्याला वाहण्याची क्षमता असली पाहिजे, तरच त्याला फ्लुइड म्हणता येईल. तो वाहिलाच नाही तर तो सॉलिड असेल, म्हणजे त्याला फ्लुइड म्हणता येणार नाही. तिसरी गोष्ट, इट हॅज द ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. कंटेनर म्हणजे ज्या वेसलमध्ये तुम्ही त्याला भरणार, सिलेंडरमध्ये गॅस भरला जातो, तर तो शेप, त्या सिलेंडरचा जो शेप असेल तो त्याला प्राप्त होतो. म्हणजे तो शेप, त्याची ॲबिलिटी असते शेप, कंटेनरचा शेप प्राप्त करण्याची. इट हॅज द ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. त्याच्यानंतर राईट अ शॉर्ट नोट ऑन फ्लुइड्स. आता फ्लुइड्सवर शॉर्ट नोट आली तर हे 5 पॉईंट्स मी कलेक्ट केले आहेत. तर आता बघा, पहिला पॉईंट हा डेफिनेशन आहे. एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड अ फ्लुइड. दुसरा पॉईंट, फ्लुइड इज अ फेज ऑफ मॅटर. फेज म्हणजे अवस्था, मॅटर म्हणजे काय? तुम्ही शिकले 4 स्टेट आहेत मॅटरच्या, सॉलिड, लिक्विड, गॅस अँड प्लाझ्मा. तर फ्लुइड इज अ फेज ऑफ मॅटर. मॅटरची अशी फेज आहे, अवस्था आहे फ्लुइड ही मॅटरची अशी अवस्था आहे, दॅट इन्क्लूड्स, की त्याच्यामध्ये ह्या 3 अवस्था येतात, स्टेट्स येतात, लिक्विड्स, गॅसेस अँड प्लाझ्मा. आता प्लाझ्मा काय आहे? प्लाझ्मा इज द 4th स्टेट ऑफ मॅटर. ऐकलं असेल तुम्ही. अगोदर 3च स्टेट होत्या, पण ही प्लाझ्मा डिस्कवर झाली, त्याच्यानंतर 4 स्टेट्स ऑफ मॅटर झाल्या. तर इट कन्सिस्ट ऑफ, प्लाझ्मा कोणती स्टेट आहे? गॅसियस, गॅस ऑफ आयन्स, आयन्सचे गॅसला आपण प्लाझ्मा म्हणू शकतो. किंवा तिथं फ्री इलेक्ट्रॉन्स असतील किंवा न्यूट्रल ॲटम असतील, हे दिसणार नाही. ही अशी स्टेट आहे, आपल्याला साध्या डोळ्याने दिसत नाही.
तिसरी तिसरा पॉइंट आहे, थर्ड पॉइंट. अ फ्लुइड इज अ सबस्टन्स दॅट डिफॉर्म्स कंटिन्युअली अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. फ्लुइडला आपण डिफॉर्म करू शकतो एक्सटर्नल फोर्स लावून. आत्ताच एक्सप्लेन केलं मी डिफॉर्मेशन म्हणजे त्याने त्याच्या आकारात दुसऱ्यांनी सांगितलं फोर्स लावला तर आकारात चेंज करून घ्यायला पाहिजे, शेप चेंज झाला पाहिजे. फोर्थ फॅक्ट, शियर मॉड्युलस. शियर म्हणजे काय? चेंज इन शेप ऑफ ए फ्लुइड इज 0. आता आपण शियर मॉड्युलसचं मिनिंग बघूया. त्याचा शियर मॉड्युलस हा कसा आहे? फ्लुइडचा शियर मॉड्युलस हा 0 असतो. म्हणजे काय? जर तुम्ही त्याला शेप दिला तो तसाच शेप रिटेन नाही करत, राखून ठेवत नाही बराच वेळपर्यंत, तो त्याच शेपला राहत नाही. म्हणजे जितकं आपण फोर्स दिलेला आहे तेवढा वेळ तो राहील. आता जोपर्यंत सिलेंडरमध्ये गॅस भरलेला आहे, सिलेंडरच्या वॉल्सने त्याला फोर्स लावून पॅक करून ठेवलं आहे, तोपर्यंत तो तसा राहील. पण इफ यू अलाउ इट टू एस्केप फ्रॉम द सिलेंडर थ्रू द ट्यूब, then it gets sprayed in the air or in the atmosphere. What does it means? It does not no longer it does not remains in the shape of cylinder. तर मग हा शियर मॉड्युलस हा कसा असतो फ्लुइडचा? इज 0. समजलं? मग चेंज इन शेप. तर दॅट इज फ्लुइड्स आर सबस्टन्सेस विच कॅनॉट अपोज एनी शियर फोर्स अप्लाइड टू देम. त्यांना जो फोर्स लावतो आपण शेप चेंज करण्यासाठी ते कधीच अपोज करत नाही. मला जसा शेप द्यायचा तसा द्या. सिलेंडरमध्ये भरा का कुठल्या कंटेनरमध्ये ज्या शेपचं क्युबॉइडल असेल, अजून क्युबिकल असेल, अजून कोणत्या टाईपचं असेल शेप, तसा ते शेप ॲक्वायर करतात. आता शेअर फॉर एक्झाम्पल एअर, वॉटर, फ्लोअर डो म्हणजे पिठाचं, फ्लोअर म्हणजे पीठ, गव्हाचं किंवा अजून कोणतं ग्रेन्सचं असेल. डो म्हणजे कणिक. आता इतकं घट्ट नको हा, पण हे खूप घट्ट नको असायला, ते पातळ पाहिजे. नंतर टूथपेस्ट, मोल्टन लावा. मोल्टन म्हणजे द्रवरूप, लिक्विड फॉर्ममधला लावा जमिनीतून निघतो, वल्कॅनिक इरप्शन्स आर द एक्झाम्पल्स ऑफ फ्लुइड. हे एक्झाम्पल्स आहेत फ्लुइडचे. त्याच्यानंतर फिफ्थ पॉइंट आहे, अ फ्लुइड फ्लोज अंडर द ॲक्शन ऑफ ए फोर्स ऑर ए प्रेशर ग्रेडियंट. फ्लुइड फ्लो होतो का बरं? आपण त्याला ढकलतो. इंजेक्शनमध्ये भरलेलं जे काही मेडिसिन असेल ते आपण दट्ट्या पिस्टन मागच्या प्रेस केला अंगठ्याने आपण, तर ते पुढे पुश होतं. म्हणजे काय? अंडर द फ्लुइड फ्लोज अंडर द ॲक्शन ऑफ ए फोर्स ऑफ ए प्रेशर ग्रेडियंट ऑर ए प्रेशर ग्रेडियंट इज द. आता प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय? इथं मिनिंग आहे बघा. प्रेशर म्हणजे फ्लुइड हे फोर्सने फ्लो करता येतं किंवा प्रेशर ग्रेडियंट नुसार ते फ्लो होतं. म्हणजे काय? प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय? जर प्रेशर हाय असेल तर तिकडून लो प्रेशरकडे ते त्याचं फ्लो होतं. प्रेशर ग्रेडियंट म्हणजे प्रेशर हाय असेल, रेट ऑफ चेंज ऑफ प्रेशर अकॉर्डिंग टू डिस्टन्स हॉरिझॉन्टल लेयर्स असतात एअरचे, आणि आपण व्हर्टिकल मोशन केली तर आपल्याला आणि मेजर करत गेलो तर प्रेशरमध्ये डिफरन्स असेल. मग याला ग्रेडियंट म्हणतात. प्रेशर ग्रेडियंट म्हणजे चेंज ऑफ प्रेशर अकॉर्डिंग टू डिस्टन्स. तर बघा, प्रेशर ग्रेडियंट और प्रेशर ग्रेडियंट इज द रेट ऑफ चेंज ऑफ प्रेशर म्हणजे त्याला प्रेशर ग्रेडियंट म्हणतात. फक्त ग्रेडियंटचा मिनिंग काय आहे? ग्रेडियंटचा रेट ऑफ चेंज. पण कोणाचा चेंज? जर प्रेशरचा असेल तर त्याला प्रेशर ग्रेडियंट म्हणायचं. जर टेम्परेचरचा चेंज असेल तर त्याला टेम्परेचर ग्रेडियंट म्हणायचं. अशा प्रकारे. तर आता रेट ऑफ चेंज किंवा पोटेन्शियलचा असेल, वायरमधून जाणाऱ्या इलेक्ट्रिसिटीच्या पोटेन्शियल, त्याला पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणायचे. तसे 3 ग्रेडियंट आपल्याला स्टडीसाठी आहे. तर आता प्रेशर ग्रेडियंट म्हणजे प्रेशरचा रेट ऑफ चेंज होणे, म्हणजे दर
काहीतरी याला किती चेंज होतोय डिस्टन्सला. तर ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर विथ रिगार्ड्स टू हॉरिझॉन्टल डिस्टन्स. हॉरिझॉन्टल विथ रिगार्ड्स टू हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे असे लेयर्स आहेत एअरचे, तुम्ही शिकले, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, थ्रोम्बोस्फिअर वगैरे वगैरे. आता हे जे लेयर्स आहेत, जसं जसं तुम्ही वरती जाणार तशी हवा विरळ होत जाते, म्हणजे प्रेशर कमी होत जातो. मग हे कमी होणे ह्याला पण प्रेशर ग्रेडियंट म्हणतात किंवा वरून खाली जेव्हा येणार त्याला सुद्धा तेव्हा प्रेशर वाढत जाईल, त्याला प्रेशर ग्रेडियंट म्हणता येईल. हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे अशा आडव्या थरांना क्रॉस करत गेले तर ॲट अ गिव्हन पॉईंट इन द गिव्हन टाईम और ॲट एनी टाईम इट इज अ फोर्स दॅट ॲक्ट्स इन द डायरेक्शन फ्रॉम हायर टू लोअर प्रेशर. तर हा प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय, हायर प्रेशरकडून लोअर प्रेशरकडे. आता हवा ज्या समजा वेस्टकडून ईस्टकडे वाहत आहे, फ्लो होते. आता समजा ईस्टकडे खूप टेम्परेचर आहे आज जळगावकडे आणि इकडे नंदुरबारकडे टेम्परेचर कमी. तर काय होणार, त्या टेम्परेचरमुळे हवा गरम होणार, इट बिकम्स लाईट इन वेट, वजनाने हलकी होणार आणि ती रायझेस अप इन टू द स्काय, मग ती वरती जाणार. हलकी हवा, गरम हवा हलकी असते आणि हलकी हवा ॲटोमॅटिक वरती जाते. मग तिथं गॅप तयार होतो, एकदम व्हॅक्यूम टाईप नाही तयार होत, पण जे मॉलिक्युल्स गरम झाले ते वरती गेले म्हणजे तिथं डेन्सिटी कमी झाली, विरळ पण आहे, काही मॉलिक्युल्स आहेत तिथं प्रेझेंट. मग तो गॅप भरण्यासाठी हवेचा रूल काय, एकही गॅप खाली सोडायचा नाही, सगळे गॅप भरून टाकायचे, जिथं तिथं पसरून जायचं. मग जिथं डेन्सिटी जास्त आहे, थंड हवा आहे, ती जोराने त्या कमी क्राऊड असलेल्या हवेकडे ती खिचली जाते, यालाच आपण विंड असं म्हणतो. तर मग काय झालं, इकडची थंड हवा म्हणजे हायर प्रेशरला आहे आणि गरम हवा होती तिथं ही गेली म्हणजे लोअर प्रेशरला गेली. त्याच्यानंतर व्हॉट इज अन इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणजे काय, आता तुम्हाला इनकॉम्प्रेसिबल, कॉम्प्रेसिबल म्हणजे दाबता येऊ शकणे, व्हॉल्यूम कमी करता येऊ शकणे, आणि इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय, ज्याचे व्हॉल्यूम कमी करता येऊ न शकणे. अन इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड इज अ फ्लुइड हुज डेन्सिटी डज नॉट चेंज. जर दाबता आलं तर डेन्सिटी वाढवता येते, मोकळं करता आलं तर डेन्सिटी कमी करता येते, पण असं डेन्सिटी कमी जास्त होत असेल तर ते कॉम्प्रेसिबल फ्लुइड आहे. मग इनकॉम्प्रेसिबल म्हणजे ज्याची डेन्सिटी बदलवता येणार नाही. An incompressible fluid is a fluid whose density does not change with a change in pressure. प्रेशर दिला तर डेन्सिटी वाढायला नको, प्रेशर कमी केला तर डेन्सिटी कमी व्हायला नको. That is, the density should remain constant. Then such a fluid is called incompressible fluid. आता हायड्रोस्टॅटिक्स. स्टॅटिक्स म्हणजे स्टेबल, स्थिर. हायड्रो म्हणजे तसा वॉटरसाठी हा वर्ड यूज केला जातो, परंतु जे लिक्विड्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या स्टडी करण्यासाठी हायड्रो हा यूज केला जातो. आता हायड्रोस्टॅटिक ही ब्रांच आहे, द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ. तर कशाची ही ब्रांच, फिजिक्सची ब्रांच कशाशी डीलिंग करते, विथ द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचा अभ्यास करते, स्टडी करते. ॲट रेस्ट, पण ते कसे असले पाहिजेत, रेस्टला. एखादं फ्लुइड आहे ते भरून ठेवलं आहे तर ते त्याच्या प्रॉपर्टीज काय असतील, ते किती फोर्स देतं आहे, किती वेट त्याच्या आहे, किती प्रेशर देऊ शकतं वगैरे. म्हणजे रेस्टच्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीजच्या स्टडी करणारी जी ब्रांच आहे फिजिक्सची इज कॉल्ड हायड्रोस्टॅटिक्स. द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स ॲट रेस्ट इज कॉल्ड हायड्रोस्टॅटिक्स. बघा, मी काल तुम्हाला 3 पेजेस नोट्स पाठवलेले आहेत, त्याच्यामध्ये हे सर्व व्यवस्थित आहे, सेम टू सेम आहे. आता पुढचं लवकरच आपण स्टार्ट करणार आणि थोडं स्पीडअप होणार आहे, म्हणून थोडं रेडी राहत चला. ओके. आणि बऱ्याच स्टुडंट्स
असं दिसतंय की व्ह्यूज जास्त नाहीत, म्हणजे बऱ्याच मुली बघत पण नाहीत काही क्लिप्स, तर त्यांनी बघायला पाहिजे. तर कारण याच्यावर टेस्ट वगैरे पण मी घेणार आहे. ओके, नाऊ विल स्टॉप फॉर द नेक्स्ट टॉपिक.